येत नाहीये. नंदन यांचं कौतुक करावं लागेल, कमबॅक करतात खूप चांगल्या पद्धतीचं. डान्सिंग द डाऊन शॉट अगदी पाहतोय पुढे येऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न. सेफ झोन मध्ये फटके पोहोचतायत. अगदी डायरेक्ट हिट झाली असती तर धोक्याची घंटा वाजली असती. आणि अगदी पाहतोय रनिंग खूप चांगली आहे. धाव पूर्ण केली जाते 1 आणि या एकेरीने धावसंख्येने सेलिब्रिटी 11 या संघाची धावसंख्या पोहोचते 70. 5 गडी मोबदल्यात आपण पाहतोय बाद असताना. आहा अप्रतिम बॉल. अगदी पाहतोय बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. नंदन यांचं कौतुक करावं लागेल, मोठे फटके खेळून देत नाहीयेत. हो लाईन लेंथ अप्रतिम आहे. भन्नाट वेगावरती अगदी बॉल पाहतोय. फलंदाज ऋतुराज फडके यांच्या बॅट मधून कुठलाही फटका पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज कौतुकास्पद गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू राहिली आहे. पहा चर्चा रंगतय मैदानामध्ये, कुठे फटके खेळायचे आहेत. फलंदाज बीट होतोय सातत्याने चेंडू टाकत असताना. हो यावेळेला आपण पाहतोय संयमी फटका आहे. ऑन साइडला फटका खेळले क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली 1 धाव मिळाली जाते. या एकेरीने धावसंख्या आता मात्र सेलिब्रिटी 11 या संघाची 71. 71 रन्स ऑन बोर्ड. 5 गडी बाद झालेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन विरुद्ध सेलिब्रिटी 11 प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. ऐतिहासिक क्रीडांगण दादोजी कोंडदेव या मैदानावरती. खऱ्या अर्थाने जर का पाहिलं तर आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आणि या अंतिम दिवसामध्ये आज आपण जर का उल्लेख केले तर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ए विरुद्ध एकनाथ क्रिकेट क्लब संघ बी या 2 संघांदरम्यान आपण फायनलचा सामना पाहाल. सगळ्यांचं लक्ष त्या स्पर्धेकडे वेधलंय. मात्र ही मॅच जर का आपण प्रेक्षणीय पाहिली तर या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये कुठला संघ आज विजयाकडे वाटचाल करेल. नवीन गोलंदाज अंतिम षटक डेट ओव्हर ज्याला म्हटले जाते ते कॉमेंट्री बॉक्स एंड कडून हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. सोहम यांना अप्रतिम फटका आहे. रिजनला फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आणि आता स्ट्रायकर एंड फलंदाज सिद्धार्थ जाधव यांना आपण पाहतोय. आज जर का विचार केलं तर खऱ्या अर्थाने प्रत्येक सेलिब्रिटी आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. उर्वरित 5 बॉलचं खेळ शिल्लक आहे. मोठे फटके खेळावे लागतील. अगदी पाहते पुढे मारण्यात पूर्ण केले जात आहेत. अप्रतिम आहे. रन इन द बिटवीन द विकेट या दुहेरीने धावसंख्या आता मात्र सेलिब्रिटी 11 या संघाची पोहोचते 74 धावा. 5 गडी मोबदल्यात आपण पाहतोय. या ओव्हर मध्ये मोठे फटके खेळण्याचं मानस असेल फलंदाजांचं. कारण विचार केला तर डेट ओव्हर मध्ये आपण नेहमी आक्रमण होताना आपण पाहतो. मोठा फटका बॉल आहे. ही ते फलंदाज बाद. सिद्धार्थ जाधव अप्रतिम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण ते वैयक्तिक त्यांच्या बॅट मधून जर का धावांचा आपण उल्लेख केला 27 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी. 27 धावा. अप्रतिम फलंदाजींचं आपण पाहिलं प्रदर्शन. त्यांच्या बॅट मधून वैयक्तिक 27 धावा कुठल्या गेल्या आणि संघाला सेलिब्रिटी 11 संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये ठेवून आलेत. अप्रतिम बॅटिंग. जितकी आपण बॅटिंगचा उल्लेख करू तितकं कमी आहे. अप्रतिम फटकेबाजी त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलं. नवीन फलंदाज आता इंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. जर का विचार केला पहा डगआउट मधून त्यांच्यासाठी टाळ्यांचं कडकडाट होतोय. अप्रतिम फलंदाजींचं प्रत्येक त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलं. अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक ह्याला म्हटलं जातं. ओ यावेळेला पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप. अगदी बाहेर टाकला जातोय चेंडू. कुठलाही संपर्क होत नाहीये बॅट आणि चेंडू मध्ये. गोलंदाजांचा जर का उल्लेख केला तर मिनिट वरती गोलंदाजी टाकली जाते. चेंडू फेकले जात आहेत. प्रामुख्याने मोठे फटके खेळून देत नाहीयेत. मोठा फटका
क्षेत्ररक्षक आहेत तिथे अगदी पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, कारण अगदी पाहतोय क्षेत्ररक्षकाने चेंडूला फेकी केली जाते. या एकेरीने धावसंख्या आता सेलिब्रिटी 11 या संघाची पोहोचली जाते. 75 धावा, 6 गडी बाद झालेत सेलिब्रिटी 11 या संघाचे. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन विरुद्ध आपण सेलिब्रिटी 11 प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, बिगीट करण्याचा प्रयत्न समोर केले जात आहेत. रनिंग खूप चांगली आहे दोन फलंदाजांच्या माध्यमातून. ऋतुराज फडके आणि त्यांचा सहकारी फलंदाज यांच्या माध्यमातून दुहेरी धावेंनी धावसंख्या आता पुढे सरकत असताना सेलिब्रिटी 11 या संघाची 76 रन्स ऑन बोर्ड. 6 गडी मोबदल्यात आपण धावसंख्या पाहतोय. 77 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संघाच्या समवेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आता फेरबदल होईल आणि पुन्हा एकदा मी विनंती करतोय की पुढचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी सरांच्या माध्यमातून. 76 सिद्धार्थ जाधव यांची 27 धावांची अप्रतिम खेळी आणि त्याला 7 इतर फलंदाजांनी चांगली दिली. ऋतुराज फडके मन उडू 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 उड, काय जबरदस्त फलंदाजी. मन उडू उडू झालं फेम्स. फार चांगली फलंदाजी खरंच. 77 धावा, सरासरी 7 धावांची आहे. पाहूया आता गोलंदाज कशी कामगिरी करतायत. 2 षटकार 1 चौकाराने सजवलेली सिद्धार्थ जाधव यांची खेळी आज या सामन्याची हायलाइट.
थँक्यू थँक्यू थँक्यू. खरंच प्रदर्शनीय सामना असला तरी सेलिब्रिटींचं प्रदर्शन हे वाखाणण्याजोगं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन विरुद्ध सेलिब्रिटी 11 असा हा सामना इथे रंगतोय. 77 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा इथे. फलंदाज मैदानात तत्पर. निळ्या रंगाच्या गणवेशामध्ये आपण पाहतोय सेलिब्रिटी 11चा संघ मैदानात आणि थोडा भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये आपण पाहतोय तो डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा संघाचे दोन्ही सलामीवीर. 77 इज अ टार्गेट. दहा षटकांचा सामना, 70 धावांचं लक्ष्य. महाअंतिम दिवस ठाणे प्रीमियर लीग पर्व 10व पालकमंत्री चषक 2022. यष्टीरक्षक मैदानात प्रवेश करते होणार आहेत. यष्टीरक्षक सिद्धार्थ जाधव यष्टीरक्षकच्या भूमिकेत. सेलिब्रिटी 11 मध्ये चर्चा विनिमय हर्डल करावं. नक्कीच हर्डल होईल आणि सिद्धार्थ जाधव यष्टीरक्षक भूमिकेमध्ये आता यावेळी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बघूया काय घडतंय. हर्डल बनवलं जात आहे. बनवलं जात आहे. विचार विनिमय केला जातोय. प्लॅनिंग केलं जात आहे मैदानाच्या मधोमध. सेलिब्रिटी 11 संघ पुन्हा एकदा ओ गणपती बाप्पा मोरया वंदन करून मैदानात प्रवेश करतोय. 77 धावांचं लक्ष्य. स्वप्नील व मनोज यादव ही जोडी मैदानात. 77 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. प्रदर्शनीय सामना सेलिब्रिटी 11 विरुद्ध डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या दोन संघांमध्ये. सकाळचं सत्र, दुपारच्या सत्रात महाअंतिम सामना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ए विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब बी या दोन संघांमध्ये. परिवर्तनाची भरारी खेळाच्या विकासासाठी हे टायटल आहे. हे ब्रीदवाक्य या स्पर्धेचं. 10वं वर्ष, 10वं पर्व, 10 सीझन ठाणा प्रीमियर लीग. गोलंदाजी धुरा वाहतोय. मला वाटतं इथूनच दिसतोय ऋतुराज. मन उडू झालं. आता फलंदाजांना उडू करतो का ते पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून खरंच
सर्व दिग्गज मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते सर्व आपण इथे बघू शकता. दिग्दर्शक सर्व आज या मैदानावर प्रदर्शन करताना. मराठी चित्रपटसृष्टी म्हटली की 80% आज ठाणेकर आहेत. हा आम्हाला अभिमान आहे. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले बिगन. फोटोग्राफर मैदानाच्या मधोमध आहेत. सांभाळून गड्यांनो. चेंडू लागला आपल्याला तर मग प्रॉब्लेम. हा सामना सुरू होतोय. 77 इज अ टार्गेट. 77 धावांचं लक्ष्य. सलामीला जातोय स्वप्नील आणि त्याला साथ देतोय मनोज. पहिला चेंडू मार्गस्थ. डाव्या यष्टीवरचा ओघ. सर्कलमध्ये चांगला चेंडू अडवला जातोय. 30 गज यार्डमध्ये धावसंख्येचा खातं उघडलं गेलोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. डावखुरा मध्यम गती तेज गोलंदाज ऋतुराज फडके. डाव्या यष्टीवर पुन्हा एकदा जमीन लगत फटका. सर्कलमध्ये पुन्हा 30 गज यार्डमध्ये मिडऑन क्षेत्रात चेंडू अडवला जातोय. दोन्ही फलंदाजांनी आपापली खाता उघडलंय. श्री गणेशा केलाय दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा बिनबाद 2. एक स्लिप तैनात करण्यात आली आहे. कॅचिंग पोझिशन बनवण्यात आली आहे. डाव्या यष्टीवर आरामात चेंडूला हवे. थँक्यू. दरम्यान पुढील चेंडू चौकार आलाय. तिसऱ्या चेंडूवर हा डावेटीच्या बाहेर अजून बाहेर निघतोय. पंचांचे दोन्ही हात बाजूला. इशारा येतोय चेंडू परत टाकावा लागेल कारण चेंडू आहे वाईड. अवांतर धावेंमध्ये 1 धावेंची भर. धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 7 धावा. यावेळी अपील करण्यात आलंय परंतु चेंडू फुटची आतली कड लागून चेंडू डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर येतो. या षटकातील दुसरा चौकार. गोलंदाजांना थोडं मार्गदर्शन केलं जात आहे. टप्पा दिशा योग्य राखावी. ऋतुराज फडके याला सिद्धार्थ जाधव यांच्याकडून मोलाचा सल्ला.
कारण की धावसंख्या 2 आकडी पार करते. 11 धावा. ऋतुराज यावेळी चांगला टप्पा, योग्य सल्ला कामी आला. कारण की चेंडू होता ब्लॉक होल मध्ये. परफेक्ट यॉर्कर ऋतुराजच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. दॅट इज अ क्लासिकल डिलिव्हरी, नो डाऊट. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटच्या भाषेमध्ये याला कॅन्सर म्हणतात. फलंदाजांच्या पायाच्या अंगठ्याचा वेध घेऊन टाकलेला चेंडू. ऋतुराज फडके चांगलं कमबॅक करतोय. यावेळी ऑन साइडला हलक्या हाताने थँक्यू टीचे. मनोज यादव पहिल्या षटकामध्ये आक्रमक मूडमध्ये दिसत आहेत. कारण पहिल्या षटकाच्या अखेरीस 77 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन संघाची 3 चौकाराच्या साह्याने बनते ती बिनबाद 15. 54 चेंडूंमध्ये 62 धावांची आवश्यकता असं समीकरण इक्वेशन सिच्युएशन मॅचचं. विकेट घ्याव्या लागतील, धावांचा रोगावर मर्यादा ठेवावं लागेल आणि त्यासाठी फार एंडकडनं पाचारण करण्यात आले. गोलंदाज सिद्धांत याला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलंय. सिद्धांत मुळे लव मुबारक 1962 वेब सिरीज महेश मांजरेकर सरांची, त्यामध्ये सुद्धा आपण त्याचा अभिनय पाहिला. बघूया सिद्धांत आता काय सिद्ध करतोय. कारण विकेट हवी. लवकर गडी बाद झाले तर प्रेशर बनवता येईल, दबाव आणता येईल. दोन्ही बाजूनी आता मध्यम गती तेज आक्रमण लावण्यात आलंय. सिद्धांत फायर कडनं पहिला चेंडू घेऊन. हा चांगला टप्पा, चेंज ऑफ पेस. पहिल्याच चेंडूवर गती परिवर्तन. हळवार चेंडू पडल्यावर आतमध्ये येतोय. फलंदाज चेंडूला ऑन साइडला खेळून काढतायत. सर्कलला चेंडू अडवला गेला. एक धाव आरामात पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 16. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. उजव्या बाजूला चेंडू रूम मिळाला तर फलंदाजाने खेळला तर कव्हर क्षेत्रात एक प्रोटेक्शन आहे. आणि आता स्लिपला हटवण्यात आलंय. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल, प्लॅनिंग दिसते. डीप थर्डमॅनला एक खेळाडू आहे, डीप कव्हरला एक खेळाडू आहे, ऑफ साइडला 5 खेळाडू, लेग साइडला 4 खेळाडू. फुलटॉस हवेत चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या फारच पुढ्यात पडतोय. ठीकसा टायमिंग होत नाहीये. सिद्धांत वारंवार गतीमध्ये परिवर्तन करतोय. दरम्यान हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूवर स्वार होतोय. सुंदर कट शॉट डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात येतोय. टीपीएल खणखणीत चौकार.
उजव्या बाहेर जागा मिळवतोय, रूम मिळतोय आणि रूम बनवून खेळतोय, लेट खेळतोय, कट करतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार. यावेळी सुंदर सुंदर चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज. उजव्या बाहेर टप्पा ठेवला, यष्टेंच्या बाहेर ठेवला, फलंदाजाला स्ट्रोक करण्यासाठी भाग पडलं. चेंडू आणि बॅटची काही गाठभेट होत नाहीये. रसिक आपल्या हातात चेंडू सुखरूप हाताळतोय. फलंदाजाला चकवलं होतं, फसवलं होतं, बीट केलं होतं. यावेळी आवेशीच्या बाहेर चेंडू खूपच बाहेर. पंचांचा इशारा दोन्ही हात बाजूला. अवांतर चेंडू वाईट स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 धावांची भर. धावसंख्या 22. 21 धावा, बिनबाद 21. दमदार सुरुवात. 77 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय संघ. फुल टॉस आणि सरळ सन्मान दिलाय. एवढा चेंडू असा की पुढ्यात वाढलेलं ताट आणि हा चेंडू दोन्ही सेमच. दरम्यान हा लॉफ्टेड शॉट आहे. हवेत चेंडू आहे परंतु शेताच्या डोक्यावर दस्तक देऊन चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या दिशेला आणि एकच धाव मिळते. पॉवर नव्हती शॉट मध्ये, ताकद नव्हती. जस्ट लॉफ्ट केला होता. सिद्धांतचं चांगलं षटक पूर्ण होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22, बिनबाद 22. पाहूया काय पुढे घडते. कॉमेंट्री बॉक्सला थोडा फेरबदल. 22 धावा झाल्यात, बिनबाद. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ठाणे प्रीमियर लीग पर्व 10. अगदी आपण पाहतोय सेलिब्रिटी 11 विरुद्ध डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या 2 संघांदरम्यानली लढत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या खेळाच्या माध्यमातून जर का विचार केली सरासरी तर 11ची सरासरी प्रति षटक ठेवले. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल करत असताना मुख्य अगदी विकेट किपरचा जर का उल्लेख केला तर सिद्धार्थ जाधव यांच्या माध्यमातून 1 चौकार आणि 2 षटकार अशी 27 धावांची खेळी करताना आपण तुफानी खेळी त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली. आणि सातत्याने शतरक्षणामध्ये बदल करत असताना सेलिब्रिटी 11 विरुद्ध डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या 2 संघांदरम्यानली आपण लढत पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3रं षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडून कुठल्या गोलंदाजाला आमंत्रण केलं जाते आपण पाहतोय. गोलंदाज सातत्याने आपण पाहतोय फिल्डिंग प्लेस मध्ये बदल करत असताना या ओव्हरचं पहिलं बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील. कॉमेंट्री बॉक्स एंड गणेश सापत यांचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. हलक्या हाताने फलंदाजाने ऑन साइडला फटका खेळून काढल्यात. 1 धाव मिळाली जाते आणि या एकेरीने धावसंख्या उल्लेख केला तर डॉक्टर श्रीकांत शिंदे संघाची पोहोचली जाते. ती मात्र टोटल धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. 3रं षटक मार्गस्थ.
मोठा फटका खेळलेत ऑन साइडला, तिथे अगदी पाहतोय अप्रतिम फटका आहे, कोणी नाहीये क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय TPL चौकार. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. मनोज यादव यांच्या बॅट मधून आपण चौकार पाहिलं, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता, त्याचा पूर्णपणे त्यांनी फायदा घेतला आहे. 27 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ विकेट आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. राऊंड द विकेट यावेळी आपण पाहतोय लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू वाईट घोषित केला जातोय. आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक हा 22वा नेम लागू होतोय गोलंदाज गणेश यांच्यासाठी. आणि एकेरीने धावसंख्या आता पुढे सरकत असताना टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संघाची 28 धावा. ऑन साइडला फटका खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने येतात चेंडूच्या खाली. अगदी पाहतोय संयम खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दोन फलंदाजांच्या माध्यमातून मोठे फटके सुद्धा जरूर आपण त्यांच्या बॅट मधून पाहिलं. 77 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे, प्रतिषटक 7.7 ची सरासरी राखायची आहे. हो संयम अगदी पाहतोय, अप्रतिम बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणार हा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावत असताना टोटल धावसंख्या 29 विदाउट लॉस ऑफ विकेट. फुल टॉच बॉल यावेळेला पाहतोय, क्षेत्ररक्षक आहेत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चौकार आल्यानंतर कमबॅक करतात गणेश, हे कौतुकास्पद गोलंदाजींचं प्रदर्शन आता पाहतोय आपण. अगदी पाहतोय गॅप मध्ये खेळले क्षेत्ररक्षक, फुटबॉलच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न होता. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जातोय का 4 धाव्यांसाठी. आणि यस, पंचांचा इशारा येतोय, 4 धावा TPL. बेचाळीस बॉल बाकी आहेत. आणि जर का विचार केला तर धावसंख्येचं 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता इथे गोलंदाजांना ब्रेक थ्रू देण्याची आवश्यकता आहे. सातत्याने फिल्डिंग प्लेसमध्ये बदल करत असताना विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज, कारण खऱ्या अर्थाने जर का पाहिलं तर भागीदारीला तोडण्यामध्ये यश आलं नाहीये गोलंदाजांना. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. सेलिब्रिटी 11 विरुद्ध आपण पाहतोय डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, या दोन संघांदरम्यातली ही मॅच प्रेक्षणीय मॅच आहे. आणि या मॅच मध्ये आता कुठला संघ विजयाकडे वाटचाल करेल आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहाल. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ए विरुद्ध एकनाथ क्रिकेट क्लब बी, या दोन संघांदरम्यातली बिग फाईट फायनलचा सामना असेल तो. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजांना आमंत्रण केलंय. ब्रेक थ्रूची आता गरज आहे, पार्टनरशिपला आतापर्यंत तोडलं नाहीये गोलंदाजांच्या माध्यमातून. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅक वरती, लक्ष केंद्रित असेल गोलंदाजांकडे, कारण खऱ्या अर्थाने जर का पाहिलं लाईन लेंथ गोलंदाजांची खूप चांगली राहिली आहे आतापर्यंत विचार केला तर. गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय.
शॉर्ट पिच बॉल यावेळेला ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, अगदी पाहतोय चांगला फटका आहे, बॅटच्या रडार मध्ये आला होता चेंडू. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते आणि एकेरीने धावसंख्या आता विचार केला तर 34 धावा धाव फलकावरती. कुठलाही गडी बाद नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप करत असताना मैदानामध्ये 77 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. ओ यावेळेला पाहतोय बॉल आहे हवेमध्ये, झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. लॉंग ऑनला तिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. सेफ झोन मध्ये बॉल अडवतायत. एक धाव मिळाली जाते आणि एकेरी धावेने धावसंख्या आता 35 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 35 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. स्कोर बोर्ड यावेळेला ऑन साइडला फटका भिरकावून दिलेत. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येता चेंडूच्या खाली एकच धाव मिळेल. फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने आपण पाहतोय आक्रमण सुद्धा होतोय, संयमी पवित्र सुद्धा घेऊन खेळतात. ही एक रणनीती आहे मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आणि ही रणनीतीच्या वेळेला तुम्ही मेरिटवरती खेळता त्याला प्रतिस्पर्धे संघाला तुम्ही अडचणीमध्ये आणता. हेच दृष्टिकोनातून आता संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खूप चांगली रणनीती आहे दोन्हील्या संघांची. ओ गती परिवर्तन होतं, अगदी पाहतोय चांगला बॉल आहे. फलंदाजांना काही समजत नाहीये कारण खऱ्या अर्थाने पाहिलं बीट होत आहेत. अप्रतिम स्वप्नील यांच्या माध्यमातून गोलंदाजी हाताळत असताना मोठे फटके खेळून देत नाहीयेत. जोखून ठेवलंय फलंदाजांना. ही किमया त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत त्याने राखली आहे. यावेळेला चांगला फटका आहे, एकच धाव मिळेल या चेंडूवरती. अलॉंग द कार्पेट फटका. या एकेरीने धावसंख्या आता डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संघाची पोहोचली जाते 37 धावा विदाउट लॉस ऑफ विकेट. 77 धावांचं टार्गेट आहे. 7.7 ची सरासरी प्रतिषटक राखायची आहे. फलंदाजी करणारी टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संघाला. सेलिब्रिटी 11 संघांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. मात्र आता पार्टनरशिप तोडण्याची आवश्यकता आहे मैदानामध्ये. ब्रेक थ्रू देण्याची गरज आहे जर का विजयाकडे वाटचाल करायची असेल तर. प्रेक्षणीय सामना तुमच्या आमच्या भेटीसाठी आपण पाहतोय. मोठा फटका ऑन साइडला खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने येत आहेत. एकच धाव मिळेल आणि या एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना ती मात्र आमचे सहकारी गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 38 रन्स ऑन बोर्ड. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 38 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. येणारे 6 षटकांचा खेळ बाकी असेल आणि या 6 ओव्हरमध्ये जर का विचार केलं 39 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे विजयासाठी. छत्तीस बॉल 39 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी. पाहायचं आहे की या मॅच मध्ये आता कुठला संघ विजयाकडे वाटचाल करतोय. ठाणे प्रीमियर लीग पर्व 10 आपण पाहतोय. पालकमंत्री चषक 2022 भव्य दिव्य आपण या स्पर्धेचं नियोजन आयोजन पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये जर का विचार केला तर आजच्या या स्पर्धेचा सांगता दिवस आहे, अंतिम दिवस. आणि या प्रेक्षणीय सामन्यामध्ये जर का विचार केला तर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन विरुद्ध सेलिब्रेशन 11 या दोन संघांदरम्यातली आपण ही लढत पाहतोय. नाणेफेकीचं कौलचं जर का विचार केला तर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या टीमने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि ज्या वेळेला नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर त्याने प्रथम शतरक्षण स्वीकारलं आणि प्रतिस्पर्धी संघाला सेलिब्रेशन 11 संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण केलं. अगदी पाहतोय 76 धावा सेलिब्रिटी 11 या संघाने बनवल्या. त्यात वैयक्तिक जर का विचार केला तर सिद्धार्थ जाधव यांच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार असे वैयक्तिक 27 धावांची खेळी, बहारदार खेळी त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली आणि विजयासाठी टार्गेट आता डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संघासमोर 77 धावांचं ठेवलंय.
पाहायचं आहे या 6 ओव्हरमध्ये आता कशा पद्धतीने 2 सलामीवीर आक्रमण होऊन फलंदाजी करतात. कारण आता जर का पाहिलं तर सावध पवित्र घेऊन त्यांच्या माध्यमातून फलंदाजी झाली आहे. ही जमेची बाजू आतापर्यंत आपण त्यांच्या माध्यमातून बोलू शकतो. अडतीस धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 5वं षटक आता कुठल्या गोलंदाजाला आमंत्रण करतात. चर्चा रंगते मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहतोय ज्या वेळेला चर्चा रंगत असताना त्यांच्या विरुद्ध आता कशा पद्धतीची गोलंदाजी करायची, प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या विरुद्ध कसे डावपेच आखायचे आहेत, हे प्रत्येक चर्चा रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहतोय 5वं षटक हाताळत असताना स्वयं विकेट किपरचा जर का आपण उल्लेख केला तर विकेट किपर सिद्धार्थ जाधव यांना आपण पाहतोय. मुख्य विकेट किपरची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि सातत्याने ते आता आपल्या गोलंदाजांना ते प्रेरित करतात. कुठे बॉल ठेवायचे आहेत, कुठे बॉल टाकायचे आहेत, या प्रत्येक गोष्टी आपण मैदानाच्या आतमध्ये कैद करतोय आपल्या नजरेमध्ये. विजू माने लीडर ऑफ द फ्रंट, स्वतः स्वयं कॅप्टन आहेत सेलिब्रिटी 11चे. आता मोठी जिम्मेदारी असेल त्यांच्यावरती, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय पार्टनरशिपला तोडली नाहीये. ब्रेक थ्रू देण्याचं तर त्यांच्या माध्यमातून स्वतः कॅप्टन काम करतात का हे सुद्धा पाहायचं आहे. 77 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. फिल्डिंग प्लेसमध्ये सातत्याने बदल होतोय मैदानामध्ये. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षकाला तैनात केलंय एकाला. विजू माने वैयक्तिक पहिलं आणि टीम कडून 5वं षटक हाताळण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एन कडून सज्ज आहेत. पहिलाच बॉल फुल टॉच ऑन साइडला भिरकावून दिलंय आणि या पहिल्याच बॉल वरती मोहोर उमटली आहे 6 धावांसाठी. षटकार TPL डीजे. "44 runs on board, 44 runs without loss of wicket, 44." पुन्हा एकदा फुल टॉच बॉल ऑन साइडला भिरकावून दिले. अगदी पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेकडे फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजांवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय बॅक टू बॅक चौकार TPL. अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावरती. आता मात्र गोलंदाजांवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. अगदी विजयाचं जर का टार्गेट केलं तर 77 धावांचं टार्गेट करत असताना अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. चांगली सुरुवात आहे 2 फलंदाजांच्या माध्यमातून. फुल टॉच बॉल नो डाऊट. या वेळेला येईल बिग 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 बिगेस्ट 6 धावा. आणि संघाची धावसंख्या पोहोचली जाते 54 धावा. जोरदार टाळ्या झालेल्या आहेत. अर्धशतक संघाचं पूर्ण झालेलं आहे. अप्रतिम फलंदाजीचं प्रत्य मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 54 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. राईट ऑफ द विकेट. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये परफेक्ट टायमिंग जुळलं नाहीये. आता मात्र कमबॅक करतात. अगदी पाहतोय पुढे सरसावले होते फटका खेळण्यासाठी. बॅट मध्ये परफेक्ट चेंडू आला नाहीये. 54 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 5वं षटक मार्गस्थ फेकत असताना विजय माने. फुल टॉच बॉल सरसावत पुढे येऊन मारलेला फटका. अगदी पाहतोय बॉल थोडा वेळ हवेमध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेने धाव संख्या 55 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी आहे 5वं षटक मार्गस्थ फेकत असताना. मी मगाशी वक्तव्य केलं होतं ब्रेक थ्रू देण्याची गरज आहे गोलंदाजांना.
यावेळेला बॉल आहे हवेमध्ये, झेल होतोय का आणि झेल घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण डोक्यावरून मारलेला हा अप्रतिम षटकार TPL. थँक्यू डीजे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 59 आपण पाहतोय. येणारे 30 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि या 30 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संघाला विजयासाठी. सेलिब्रेशन 11 या टीम कडून 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज 30 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आणि नवीन गोलंदाज नुपूर बॉलिंग ट्रॅक वरती 6वं षटक हाताळण्यासाठी आलेत. आता यांच्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित असेल कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ब्रेक थ्रू देण्याची आवश्यकता आहे, विकेट घेण्याची आवश्यकता आहे कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजांवरती आक्रमण पवित्र घेऊन फलंदाजांनी आतापर्यंत बॅटिंग केली आहे. गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका आहे यावेळेला आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढतायत. 1 धाव मिळाली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा धाव फलकावरती डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संघाच्या. येणारे 29 बॉल 17 रनाची आवश्यकता असेल. अगदी पाहतोय मेरिट वरती बॅटिंग होत असताना मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. यावेळेला संयमी फटका अगदी पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन रिझनला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचं. कुठली धाव मिळत नाही या चेंडूवरती. कमबॅक करतायत गोलंदाज कारण खऱ्या अर्थाने मी मगाशी बोललो होतो की ब्रेक थ्रू देण्याची आवश्यकता आहे. मोठा फटका आहे, सरळ खेळलेत सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय TPL षटकार. DJ Sangam in the mix. थँक्यू डीजे. अगदी पाहतोय 6 धाव्याने धाव फलकावरती. आता जर का विचार केला तर 66 धावा धाव फलकावरती. अजूनही फक्त 11 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. खऱ्या अर्थाने पाहिलं तर गोलंदाजांवरती आता आक्रमण होत असताना मैदानामध्ये कुठलाही गडी बाद नाहीये. सलामीवीराने खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका अगदी पाहते अलॉंग द कार्पेट फटका खेळले जात आहेत. 1 धाव मिळाली जाते. 67 रन्स ऑन बोर्ड डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर पहिल्यापासूनच आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाजांचं राहिलंय गोलंदाजांवरती. मोठा फटका यावेळेला पाहतोय, चांगला फटका आहे. वेगाने येता चेंडूवरती क्षेत्ररक्षक. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन तिथे आपण पाहिलं. 1 धाव ऍड होते आणि या एकेरी धावेने धावसंख्या
68 धावा, 9 रनाची अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी. वेलकम तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं. सरसे हार्दिक हार्दिक स्वागत. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि ठाणे प्रीमियर लीग पर्व 10 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने जर का पाहिलं तर मानाची अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेकडे सगळ्यांचं लक्ष वेधलंय. पर्व 10 आपण पाहतोय. टोटल धावसंख्या पोहोचली जाते ती मात्र टोटल 69 रन्स, 77 धावांचं टार्गेट विजयासाठी आहे. पालकमंत्री चषक 2022 आपण पाहतोय. या स्पर्धेचा अंतिम दिवस मित्रांनो. या स्पर्धेचा जर का विचार केला तर फायनल मध्ये 2 संघाने मजल मारली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ए विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब बी. दुपारच्या सत्रामध्ये आपण ग्रँड मेगा फायनल पाहाल. या मैदानामध्ये 69 धावा धावफलकावरती 8 रनाची आवश्यकता आहे. ओव्हरचा जर का विचार केला तर टोटल ओव्हर उर्वरित बाकी आहेत 4 ओव्हरमध्ये 8 रनाची आवश्यकता आहे. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंगचं प्रदर्शन आपण पाहिलंय. नवीन गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एन कडून सज्ज होतील. गोलंदाजांना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक संदीप यांना कॉमेंट्री बॉक्स एन कडून बॉलिंग करण्यासाठी सज्ज असतील. 24 बॉल 8 रनाची आवश्यकता आहे. माफक आव्हान आहे. मात्र या माफक आव्हानाला कशा पद्धतीने गोलंदाज रोखतात हे सुद्धा आता मैदानामध्ये त्यांच्याकडून अपेक्षित असेल चांगला परफॉर्मन्स. संदीप पुन्हा एकदा सज्ज असतील आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती कॉमेंट्री बॉक्स एन कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका आहे. चेंडू आपण पाहतो गॅप मध्ये खेळतात. 1 बाउन्स, सीमा रेषा बाहेर. हा येतोय TPL चौकार ब्रँडेड. पुष्पराज वह झुकेगा नहीं. स्वप्नील ठोसर यांच्या बॅट मधून आपण थँक्यू डीजे. 23 बॉल 4 रनाची आवश्यकता आहे. स्वप्नील यांच्या बॅट मधून आपण पाहिलं आक्रमण फटका. आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये राहिली आहे. 4 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स एन कडून पुन्हा एकदा सज्ज असतील. 23 बॉल 4 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संघाला पाहायचं आहे सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल करत असताना, फिल्डिंग प्लेस मध्ये बदल करत असताना. पालकमंत्री चषक 2022 मध्ये तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सरसे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. संदीप यांना आपण पाहतोय 7वं षटक हाताळत असताना. 4 धाव्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. हो, अप्रतिम बॉल आहे. संयमी फटका खेळतायत. अगदी पाहते संयम देतात या चेंडूला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाहीये. खूप चांगल्या पद्धतीचा आता बॉल पाहतोय हाताळत असताना. मोठे फटके खेळून देत नाहीयेत. कमबॅक करतायत गोलंदाजीमध्ये. मोठा फटका बॉल आहे हवेमध्ये आणि ही ते झेल टिपतात का ते पाहायचं आहे. झेल टिपू शकत नाहीत आणि हा येतोय विजयी फटका. कॉंग्रॅच्युलेशन टीम.
वाडकर षटक पूर्ण करतायत. मराठी सरदाराच्या भूमिकेमध्ये अनेक चित्रपटात आणि तानाजीमध्ये केलेला अप्रतिम रोल संदीप षटक पूर्ण करतायत. सामना तसा म्हटलं तर पूर्णविराम झालाय, परंतु काय सुंदर सामना. सेलिब्रिटीज 11 विरुद्ध डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन. हा पुन्हा एकदा खणखणीत स्वप्नेच्या बॅटमधून येतोय दर्जेदार TPL ब्रँडेड षटकार. मनोज यादव, माफ करा, मनोज यादव आहे स्ट्राईक एंडला. बिनबाद, नो लॉस. षटक पूर्ण होऊन देत प्लीज. यानंतर अंतिम फेरीची नाणेफेक. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब A आणि लास्ट सीझन चॅम्पियन एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब B या दोन संघांमध्ये. गुड डिलिव्हरी. शेवटी दाखवलं कसब संदीप यांनी. आणि अभिनंदन टीम डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन. दोन्ही संघ एक दुसऱ्याला शेक हँड करतील, हात मिळवतील. त्यानंतर आपण वळूया प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. सामन्याचा भाग, खेळाचा भाग, आपण केलेलं प्रदर्शन हे अभिमानास्पद आहे. रिअली हॅट्स ऑफ यू. मी विनंती करीन दोन्ही संघांनी प्रेझेंटेशन कक्षासमोर जरा आपण जमावं. आज आपल्यामध्ये शशी नाईक सर आहेत. आपल्या आयुष्याची क्रिकेटची 50 वर्ष प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले जोरदार ठाणे आपण स्वागत करूया. ठाणे गौरव पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार, राज्यपाल सन्मान्य मानद राज्यपालांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक शशी नाईक सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. द टाइम फॉर द प्रेझेंटेशन ऑफ स्टार ऑफ द मॅच. स्टार ऑफ द मॅच ती खेळी 14 चेंडूंमध्ये 27 धावा, 2 षटकार आणि 1 अप्रतिम चौकार. यष्टीरक्षक कम फलंदाज none other than Siddharth Jadhav is elected star of the match. Congratulations, put your hand together for Siddharth Jadhav. सिद्धार्थ जी, काय वाटलं, कसं वाटलं? फार मोठे फटके पाहायला मिळाले, छोट्या खेळी, पण तो आपल्या संघाला आपण नक्कीच चांगल्या पोझिशनमध्ये आणलं. चांगली खेळी पाहायला मिळेल, काय सांगाल याबद्दल? आधी ऑपोजिट टीमचं खूप अभिनंदन. जिंकला, त्या कमाल खेळला तुम्ही आणि
ज्या पद्धतीचं ऊन आहे त्यात असं एवढं टेम्परमेंट ठेवून खेळणं कमाल कमाल. तुमचे ओपनर कमाल, बॉलर कमाल. मनापासून अभिनंदन तुमचं. आणि रेपाळे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो, कारण खूप उत्तम माणूस आहे आणि कलाकार एवढा रिस्पेक्ट आणि एवढी दाद देतात. मी त्यांना कमी भेटलो आहे, पण त्यांच्या भेटण्यात जो आपलेपणा आहे ना, तो या उन्हातही अशी सावली देण्यासारखं आहे. त्यामुळे थँक्यू सर, तुम्ही आम्हा सगळ्यांनी इथे बोलवलं आणि एवढा मान दिलात. बाकी खूप मस्त होतं. क्रिकेट आमचं पॅशन आहे. विविधा मी नेहमीच क्रिकेट खेळत असतो. प्रोफेशनल नसतो तरी एक फिटनेससाठी आमच्या सगळ्यांमध्ये क्रिकेट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते, यांना आम्ही 7 ओव्हरमध्ये खोलला असता, पण इथे सगळं अरे असे कसे आले म्हणून त्यांना खेळायला दिलं आम्ही. पण मी ज्या टीमकडून होतो टीमचा नेहमीच मला अभिमान असतो, कारण ही पोरं ही सगळे कलाकार तोडून स्वतःच्या, आमच्या माधवला शोल्डर इंजुरी आहे, आमचा सँडी त्याला पायात झालं आहे, ऋतूला झालं आहे, पण ते क्रिकेट म्हटल्यावर जी जान करून खेळतात. त्यामुळे मला अभिमान आहे की मी या टीमचा भाग आहे आणि तुमच्यावर खेळलो याचा आनंद आहे. आणि रेपाळे साहेब थँक्यू, तुम्ही मान सन्मान दिलात. सरांच्या हस्ते मिळणं वेगळा सन्मान आहे माझा आणि थँक्यू. असे आशीर्वाद आमच्या सगळ्या कलाकारांना हवं असतात. हे माझं नाही, आमच्या टीमचं आहे, त्या टीमतर्फे घेतो. थँक्यू. वेल डन. आपण ओकेजनली खेळता, प्रोफेशनल नाही, पण विदाउट क्लास टीम आहे फर्स्ट क्लास. जोरदार टाळ्या एकदा सेलिब्रिटी इलेव्हनसाठी. आणि द टाइम फॉर द प्रेझेंटेशन ऑफ द गेम चेंजर. आणि गेम चेंजर यांनी आपल्या संघाला 46 धावांची नाबाद खेळी करून विजयाच्या उंबरठ्यावर नेलं, तो स्वप्नील ठोसर इज इलेक्टेड द गेम चेंजर ऑफ द मॅच. MH04 सन्माननीय प्रोप्रायटर मालक, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, आपण इथे आमच्या आज कक्षामध्ये उपस्थित होतात. वेल प्लेड बोथ द टीम अँड दॅट्स द एंड ऑफ दिस प्रोफेशनल मॅच. रिअली प्रदर्शन सामना, एक छानसा ग्रुप फोटो सर्वांचा. नामवंत अभिनेते, मराठी फिल्म इंडस्ट्री, आम्हाला आपला मान आहे, अभिमान आहे मराठी चित्रपट सृष्टीचा. तर वी फॉर विक्ट्री. थँक यू व्हेरी मच. सेलिब्रिटीज 11. अभिनंदन सर्वांचं. सर 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 आपल्या दोघांबरोबर काढा ना सर. क्या बात आहे. आता आपण वळूया टॉसकडे. अंतिम फेरीची नाणेफेक केली जाईल. अरे थँक्यू सर. फार छान वाटलं क्रिकेट आजचं. टॉस होईल, अंतिम फेरी लढत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ए विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब बी. धन्यवाद विजय माने सर. ऑल द सेलिब्रिटीज थँक यू व्हेरी मच. वेल प्लेड मनोज, वेल प्लेड स्वप्नील. आता नाणेफेक केली जाईल त्वरित. बोथ द कॅप्टन, एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ए टीम, एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब बी टीम. कॅप्टन please move towards the main wicket for the toss purpose. Within a time there's a toss.
अंपायर प्लीज टेक युअर पोझिशन. द टाइम फॉर द टॉस. नाणेफेक केली जाते. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ए टीम आणि एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब बी टीम दोन्ही कर्णधार प्लीज मूव टुवर्ड द मेन विकेट फॉर द टॉस. बाकी सर्वांनी मैदान खाली करावं प्लीज. थँक्यू. टाइम फॉर द टॉस. पंच पंचांच्या उपस्थितीत नाणेफेक केली जाते. टॉस साठी गेस्ट सिद्धार्थ जाधव आणि विजय माने यांच्या उपस्थितीत नाणेफेक केली जाईल. वा रंगामध्ये विकास रेपाळे यांनी सुद्धा या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात खेळताना आपण पाहू शकाल. ओके. आणि गेस्ट ऑफ ऑनर टॉस साठी सिद्धार्थ जाधव आणि विजू माने सर दोघांच्या उपस्थितीत मान्यवरांच्याही नाणेफेक केली जाते. द टॉस इज ऑन. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ए विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब बी. दोन्ही संघ एकमेकांसमोर. लास्ट सीझन चॅम्पियन एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब बी का चॅम्पियनशिपचा मुकुट आपला कायम डोक्यावर ठेवतील. दिग्गज खेळाडूंनी संघ भरलाय. टॉस होतोय. लेट्स सी हू इज द टॉस का बॉस. पाहूया कोण आहे तो विजेता नाणेफेकीचा. नाणेफेक झाली आहे. थोड्या वेळात सामन्याला सुरुवात होईल. आज पुन्हा एकदा सेलिब्रिटी 11 संघाच्या सर्व मराठी अभिनेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, सर्व टेक्निशियन्स, कलाकार यांचं मनपूर्वक अभिनंदन. आज त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली.